आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। 13 वर्षांचा जमिनीचा रक्तरंजित होऊ शकणारा वाद अखेर मिटला। पुरोगामी संघर्ष परिषदेची ऐतिहासिक मध्यस्थी सातारा जिल्हा विशेष 1-2 नव्हे, तब्बल 13 वर्षे चाललेला जमिनीचा क्लिष्ट आणि अत्यंत अवघड वाद अखेर मिटला। सातारा जिल्ह्यातील कुरवली बुद्रुक येथे पुरोगामी संघर्ष परिषदेने घडवून आणला ऐतिहासिक समेट। 2 कुटुंबांमधील पिढ्यानपिढ्यांचा वैर संपवून सामाजिक सलोख्याचा नवा आदर्श कसा निर्माण झाला, पहा हा विशेष रिपोर्ट। सातारा जिल्ह्यातील कुरवली बुद्रुक येथील जांभळीचा मळा या ठिकाणी गेल्या 13 वर्षांपासून 2 कुटुंबांमध्ये जमिनीचा तीव्र वाद धगधगत होता। हा वाद इतका क्लिष्ट आणि जुना होता की तो सुटणार कसा, असा प्रश्न संपूर्ण पंचक्रोशीला पडला होता। पण जिथे शासकीय यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रियेत वेळ जातो, तिथे सामाजिक जाणीवेतून मार्ग काढला पुरोगामी संघर्ष परिषदेने। पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य वरिष्ठ कार्याध्यक्ष उदयसिंग बागाव यांनी यामध्ये अतिशय निकराचे प्रयत्न केले। त्यांनी आपल्या अफाट कौशल्याने आणि सामोपचाराने दोन्ही कुटुंबांना एका व्यासपीठावर आणले। बागाव यांनी या वादात सिंहाचा वाटा उचलत अत्यंत कौशल्याने दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणला आणि 13 वर्षांचा हा क्लिष्ट वाद अखेर कायमचा संपुष्टात आणला। या यशस्वी मध्यस्थीमुळे गेल्या 13 वर्षांपासून तणावाखाली वावरणाऱ्या दोन्ही कुटुंबांमध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। भविष्यात कोणताही वाद उरणार नसून दोन्ही कुटुंबे शेजारी म्हणून आता गुण्यागोविंदाने आणि आनंदाने आयुष्य जगणार आहेत। सामाजिक सलोखा राखण्याच्या या अत्यंत कौतुकास्पद कामगिरीमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यातून उदयसिंग बागाव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून एक सक्षम आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून उदयसिंग बागाव यांचे नाव आज संपूर्ण सातारा जिल्ह्यात अभिमानाने घेतले जात आहे। उदयसिंग बागाव यांनी दाखवलेल्या या सामाजिक कौशल्याची दखल थेट राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे। पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्राध्यापक सुभाष वायदंगे यांनी स्वतः उदयसिंग बागाव यांना फोन करून त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे। पुरोगामी संघर्ष परिषदेच्या या यशस्वी भूमिकेमुळे जांभळीचा मळा पुन्हा एकदा सलोख्याने बहरला आहे, हे मात्र नक्की। आक्रोश मराठी न्यूज, कुरवली बुद्रुक। मी सतीश महादेव सकट, राहणार कुरवली बुद्रुक जांभळीचा मळा। या ठिकाणी 331चा वाद चालू असताना 15 वर्षापासून हा वाद चालू होता। तर आज तागायत आज या वादाचा आज निर्णय लागलेला आहे। आज दिनांक 30/5/2026 रोजी या सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आम्हाला आज खरा न्याय मिळाला आहे। तर इथं आलेल्या सर्वांची मी आज ऋणी आहे, तसेच लकडी परवानतर्फे त्यांचा मी फार ऋणी आहे। धन्यवाद। तरी या क्षेत्रामध्ये असणारे विहीरपड 5.16 आर आम्ही यांना स्वखुशीने देत आहोत। तरी त्या बदल्यात विहीरपड क्षेत्रावरील क्षेत्र काढून दिले आहे। आता आमचा कोणताही वाद राहिलेला नाही, यापुढेही कोणताही वाद राहणार नाही। मी सतीश महादेव सकट, लकडे परवानचा ऋणी आहे। धन्यवाद।